जाऊन झाला. हां हां शाळेतनं हाकेललं शाळेत टाकलं पुन्हा सरकारनं. हां हां बोल बोल. हां 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 तुझं कुठून कुठं आहे तुझं बायका पोरं कुठं आहे? तुला कुणी नाही आहे. गाव कुठलं आहे तुझं? परभणीचं आहे. कोणतं नाव आहे तुझ्या गावाचं? हां व्यवस्थित सांग. तुझं नाव काय आहे पूर्ण? अविनाश दत्ताराम पवार. अविनाश दत्ताराम पवार. आईचं नाव काय? नंद दत्ताराम पवार. भावाचं नाव? परभणी गोरक्षनाथ वाई. पत्ता सांग. तेच पत्ताच सांगितलं. मुक्काम पोस्ट गोरक्षनाथ वाई आणि छोटं खेड आहे. त्या खेडा आहे. मुक्काम पोस्ट काय म्हणला? गोरक्षनाथ वाई. वाई. वाई अच्छा. आणि तालुका? तालुका हिंगोली लागतो आम्हाला. आणि जिल्हा? जिल्हा परभणी. नांदेड. शिक्षण काय झालं तुझं? 10वी झाले. कोणत्या शाळेमध्ये? मुंबईला झाले. हां मुंबईला झाले, ठाण्याला. अच्छा. तुझं पुण्यामध्ये कोण आहे का? पुण्यात कोण नाही. कोणी नाही आहे? नाही. इकडे हॉटेलमध्ये काम करत होतो. अच्छा. हां हॉटेलमध्ये काम करता करता जय भीम मित्रो. आम्ही आता हडपसरच्या गाडी तळपाशी आहोत. हा मुलगा अंगावरती कपडे आहेत का तुझ्या इकडे? आहेत का हा अंगावरती कपडे? मित्रो अशा प्रकारे हा दत्तात्रय नाव तुझं ना? अविनाश हा या जागेवरती पडलेला आहे. मित्रो हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू द्या की आपल्या येथील गोरगरीब जनतेचा इथे घ्या हे घ्या गोरगरीब जनतेची ज्यांना कुणीही नाही आहे त्यांची अवस्था काय होते पाहिलं? तुझा पाय कशानं कुरतडला रे? तुझा पाय कसं काय कुरतडला? अचानकच झालंय सगळं. तुझ्या पायाला काय झालं? माहीत नाही काय झालं. अचानक 10-12 दिवस झाले अपंग झालो मी डायरेक्ट. अचानक अपंग झाला? हो. तुला उठून बसता येत नाहीये? उठताच येत नाही मला. आता उठ बरं. उठताच येत नाही. उठ. म्हणजे तुझ्या कमरेच्या खाली तुला अवसान नाहीये. मित्रो हा जो आहे अविनाश या कमरेच्या खाली पूर्णपणे अपंग झालेला आहे. त्याला चालता बोलता येत नाही. तुला कपडे दिले तर कपडे देतो आम्ही. तुला दवाखान्यात घेऊन गेलो तर चालेल का? हां तुला आधार काय आहे का? कुठल्या दवाखान्यात गेला? कुठल्या दवाखान्यामध्ये गेला होता? हां अच्छा ठीक आहे. मित्र आम्ही रुग्ण हक्क आंदोलनच्या माध्यमामधून या अविनाशला आम्ही लवकरच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत. आज याच्या अंगावरती कपडे नाही आहेत. सर्वप्रथम आपण यांना कपडे घालूयात आणि आज काय नाही एक दिवसानंतर आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. मी कपडे आणलेले आहेत त्यांना. परवा आपण त्यांच्या अंगावरचे पहिलेचे घाण कपडे आहेत ते काढूयात. आपण दुसरे कपडे घालूयात. त्यानंतर मग त्यांचे पुढचे उपचार करूयात.